हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. स्वामी समर्थ सेवा मार्ग आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. ज्या घरामध्ये महालक्ष्मी मातेचे मानले जाणारे श्रीयंत्र स्थापन केले जाते तेथे देवी लक्ष्मीचा वास हा कायम स्वरूपात असतो. श्रीयंत्र कसं असावं, कसं स्थापन करावं, श्रीयंत्राची विधीपूर्वक पूजा कशी करायची, स्थापना कशी करायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. श्रीयंत्र आपण दुकानातून आणतो, पण त्याची स्थापना अगदी विधिवत आपल्याला देवघरात करायची असते. त्यासाठीचे काही नियम आहेत ते सुद्धा आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता आपण साहित्य बघूया की श्रीयंत्र स्थापनेसाठी आपल्याला काय काय लागणार आहे. तर जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं, सगळ्यात आधी मी एक मोठं पाट घेतलेलं आहे. आपल्या पाटावर मांडणी सुटसुटीत व्हायला हवी एवढं मोठं पाट घ्या. त्याच्यानंतर पिवळं किंवा लाल रंगाचं वस्त्र पाटावर अंथरण्यासाठी, 2 समया, नंदादीप किंवा दिवे, धूपपात्र, त्याच्यानंतर कुंकूने श्रीयंत्राचा अभिषेक करण्यासाठी मी कुंकवाचं जल घेतलं आहे. त्याच्यात मी गुलाबजल मिश्रित, गंगाजल तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा चालेल, त्याचबरोबर हळद मिश्रित जल, पूजेला लागणारं हळदी, कुंकू, अक्षदा, त्याचबरोबर पाण्याने भरलेला तांब्या, एक ताम्हण शक्यतो थोडीशी मोठी घ्या, जेणेकरून अभिषेकाचं जे पाणी आहे, जे जल आहे ते खाली सांडणार नाही आणि त्याचा अपमान होणार नाही. त्याचबरोबर आपल्याला गळतीसुद्धा लागणार आहे, कारण की श्रीयंत्राची जी आपली पूजा आहे, जो अभिषेक आहे, त्याला आपल्याला कमीत कमी 1.5 ते 2 तासाचा कालावधी लागतो. मिनिमम 1 तास तरी आपल्याला लागतो, बरोबर. मग आपण 1 तास जर पळीने अभिषेक केला तर वाचन, मंत्रस्तोत्रांचं उच्चार हे व्यवस्थितरित्या शक्य होत नाही. म्हणून गळतीचा वापर केला तर तेवढी गोष्ट आपली सहज होते. त्याचबरोबर प्रसाद स्वरूपात तुम्ही काहीही घेऊ शकता. मी सध्यापुरतं फळ घेतलं आहे आणि नैवेद्याची खीर मी संध्याकाळी अर्पण करेल. त्याचबरोबर आपला सगळ्यात महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे नित्यसेवा. कुठल्याही पूजेसाठी लागणारे मंत्रोपचार हे या एकाच पुस्तकात आहेत, म्हणून प्रत्येक स्वामी सेवकांकडे हा ग्रंथ नक्की असावा. त्याचबरोबर नागवेलीचे पानं, श्रीयंत्रासाठी मी एक छोटीशी वेणीसुद्धा घेतली आहे मोगऱ्याच्या फुलांची. त्याचबरोबर मी मागे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं, जे थर्माकोलच्या बॉक्समध्ये होतं, ते आहे आपलं श्रीयंत्र. त्याचबरोबर पूजेला लागणारी फुलं, शक्यतो लाल रंगाचं, पांढऱ्या रंगाचं फूलसुद्धा या पूजेत असावं. माता लक्ष्मींना लाल रंगाचं फूल खूप आवडतं, म्हणून ते सुद्धा असावं. त्याचबरोबर हात पुसण्यासाठी आणि यंत्र पुसण्यासाठी रुमालसुद्धा. तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण पूजेच्या मांडणीला सुरुवात करूया. तर मांडणी करताच मी पूजा कशी करायची ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. आता स्वच्छ जागी, म्हणजे जिथे आपण श्रीयंत्राची स्थापना करणार आहोत ती जागा स्वच्छरित्या पुसून तिथे पाटाची स्थापना करावी. पाटावर शक्यतो पिवळ्या किंवा लाल रंगाचे कापड अंथरावे. मी तुम्हाला आधी पिवळं कापड दाखवलं होतं, पण ते पाटावर व्यवस्थितरित्या बसत नव्हतं, म्हणून मी लाल रंगाचं घेतलं. तर कुठल्याही 2 रंगांपैकी एक चालेल, किंवा तेही नसलं तर तुमच्याकडे जे स्वच्छ शुभ्र वस्त्र असेल ते तुम्ही घ्या. त्याचबरोबर सगळ्यात आधी आता मी 2 समया पाटावरती लावून घेणार आहे आणि मध्यभागी श्रीयंत्रासाठी ताम्हण स्थापन केलेली आहे. तर सगळ्यात आधी आपण जेव्हा पूजेला सुरुवात करतो तर सगळ्यात महत्त्वाचा पाया म्हणजे आपला दीप प्रज्वलित करणं. कारण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते पूजेच्या की आपण कुठल्याही शुभ कार्याला किंवा शुभ कामांना, पूजाविधींना, अर्चांना जेव्हा सुरुवात करतो तेव्हा दीप प्रज्वलन करणं खूप महत्त्वाचं आहे. तर आपण कुठलंही जे शुभ काम करत असतो तर ते आपण उजेडात करत असतो, अंधारात नाही. म्हणून सगळ्यात आधी दीप प्रज्वलन करावा, जेणेकरून एक मंगलमय वातावरण निर्माण होतं आणि आपल्यालासुद्धा प्रसन्न वाटतं. आणि पूजेचा हा एक अनन्यसाधारण आणि महत्त्वाचा नियम आहे. तर तुम्ही कुठलीही पूजा करत असा, अगदी रोजची देवपूजा जरी केली तरी तुम्ही कुठल्याही पूजेची सुरुवात दीपप्रज्वलनाने करावी. त्यानंतर मी धूप पेटवून घेतलेला आहे आणि आता आपण मुख्य पूजेला सुरुवात करणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूजा साहित्यात मी तुम्हाला 2 मूर्त्या सांगितल्या नाही, तर आपल्याला गणपतींची सुद्धा मूर्ती या पूजेत लागणार आहे, त्याचबरोबर लक्ष्मीदेवींची मूर्ती. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या गणपती बाप्पांचा मान सगळ्यात पहिला आपण प्रथम त्यांना वंदन करतो आणि मग कुठल्याही पूजेची सुरुवात करतो. तर सगळ्यात आधी आपण गणपती बाप्पांना आवाहन करणार आहोत आणि मग लक्ष्मीदेवींची पूजा करणार आहोत. तर इथे गणपती बाप्पांची जी आपली देवघरातली मूर्ती आहे
ती मी घेतलेली आहे. जर तुम्ही मूर्ती नाही घेतली तरी तुम्ही फक्त हात जोडून एकदा गणपती अथर्वशीर्षाचं पठण करावं. पण शक्यतो प्रत्येकाच्या देव्हाऱ्यात गणपती बाप्पांची मूर्ती ही असतेच, किंवा तुमच्याकडे फोटो असेल तर हात जोडून प्रार्थना करा, आणि मूर्ती असेल तर गणपती अथर्वशीर्ष म्हणता म्हणता बाप्पांचा अभिषेकसुद्धा करा. बाप्पांना व्यवस्थित स्वच्छरित्या पुसून घ्या. गणपती अथर्वशीर्षाचं एक आवर्तन करायचं आहे आपल्याला. 21 केले तुम्ही तर अतिउत्तम, पण 1 केलं तरीही चालेल, काही हरकत नाही. त्याच्यानंतर नागवेलीच्या 2 जोड पानांवरती मी बाप्पांना आणि माता लक्ष्मींना स्थापन करणार आहे. तर सगळ्यात आधी मी आता बाप्पांचा अभिषेक केला आहे आणि बाप्पांची मूर्तीची स्थापना करून घेतलेली आहे. जे जल बाप्पांच्या अभिषेकाचं होतं ते एका पातेल्यात भांड्यात काढून घ्या. त्याच्यानंतर तीच एक ताम्हण एकदम स्वच्छ करून घ्या. तुमच्याकडे जर 2-3 ताम्हण असतील तर तुम्ही ताम्हण बदलवल्या तरी चालतील, किंवा एकच असेल तर मग तुम्ही तीच पुसून परत वापरू शकता. त्याच्यानंतर बाप्पांना मी कुंकू लावून घेतलेला आहे, अष्टगंध लावला आहे, बाप्पांची पूजा केलेली आहे, त्यांना आव्हानार्थ अक्षता अर्पण केलेल्या आहेत, आणि त्यांना आपण प्रार्थना करणार आहोत की आता आपली या पूजेत, श्रीयंत्राच्या पूजेत त्यांची उपस्थिती आपल्याला अनिवार्य आहे, म्हणून तुम्ही या आणि आपल्या या पूजेत त्यांचे आशीर्वाद द्या, अशी विनंती आपल्याला बाप्पांना करायची आहे. बाप्पांना फुल अर्पण करा. आणि मग त्याच्यानंतर आता आपण दुसरी पूजा म्हणजे आपण लक्ष्मी मातेचा अभिषेक करत आहोत. तर तुमच्या देवघरात जसं मी सांगितलं लक्ष्मी मातेची मूर्ती नसेल तर जे काही लक्ष्मी प्रतीक तुमच्याकडे असेल, तुमच्याकडे नाणं असेल तर तुम्ही नाण्यावरती अभिषेक करा, किंवा लक्ष्मींची मूर्तीसुद्धा नसेल, जर फोटो असेल तर अगदीच आधीच्या प्रमाणे मी जसं सांगितलं तसं हात जोडून तुम्ही एकदा श्रीसुक्ताचं पठण करा. आणि जर असेल तर तुम्ही अभिषेकयुक्तसुद्धा ही पूजा करू शकता. नसेल तर प्रार्थना करून हात जोडून केली तरी चालेल. एकदा आता श्रीसुक्ताचं आवर्तन झाल्यानंतर मी अगदीच आधीसारखं माता लक्ष्मी देवींच्या मूर्तीला व्यवस्थितरित्या पुसून घेतलं आहे आणि विड्याच्या जोडपानांवर त्यांची स्थापना करणार आहे. त्यांनासुद्धा हळदी कुंकूने आपल्याला पूजा करायची आहे, आव्हानार्थ अक्षता अर्पण करायच्या आहेत. माता लक्ष्मी देवींना आपण फूल अर्पण करणार आहोत आणि त्यांच्यासमोर हात जोडून प्रार्थना करणार आहोत की तुमच्या या आसनाची स्थापना आजपासून मी माझ्या घरात करणार आहे, तर तुमची कृपादृष्टी कायम आमच्या घरावर असू द्या आणि तुमची स्थिरता आमच्या घरात असू द्या, अशी प्रार्थना आपल्याला लक्ष्मी देवींना करायची आहे. कारण आपलं श्रीयंत्र जे आहे हे माता लक्ष्मींचं आसन आहे. माता लक्ष्मी ज्या आहेत त्याच्यावरती विराजमान असतात. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मी मातेंची उपासना आपल्याला श्रीयंत्राच्या पूजाआधी करायची आहे, कारण माता लक्ष्मींनाच त्याच्यावरती विराजमान व्हायचं आहे ना. आता माता लक्ष्मींची पूजा झाल्यानंतर आपण श्रीयंत्राच्या मुख्य पूजनाला सुरुवात करूया. तर श्रीयंत्र कुठून घ्यायचं, कसं निवडायचं याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. जर तुम्ही आतापर्यंत बघितलेला नसेल तर मी त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. आधी जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि मग त्याच्यानंतर स्थापनेचा व्हिडिओ बघितला तरी चालेल. तर आता मी ताम्हणात श्रीयंत्राची स्थापना करून घेतलेली आहे आणि आता श्रीयंत्राच्या मुख्य पूजनाला सुरुवात करत आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नित्यसेवा चा जो आपला मंत्र विभाग आहे, हे पुस्तक, हा ग्रंथ प्रत्येकाच्या घरात असायलाच हवा. तर त्याच्यातला जो विष्णू गायत्री मंत्र आहे, महालक्ष्मीचे विद्मही विष्णू पत्नीचे धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात, या मंत्राचा 11 वेळा मी जाप करून श्रीयंत्र आधी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे. तर मी पळीने अभिषेक करत आहे. तुम्ही या मंत्राचा 11 वेळा जाप करू शकता, 21 वेळा जाप करू शकता, किंवा 1 माळसुद्धा जाप करू शकता. तुम्हाला जसा वेळ असेल तसं तुम्ही मंत्रांचा उच्चार करावा. तर अगदी सोपा मंत्र आहे. प्रत्येकाकडे नित्यसेवा असेल तर मंत्र विभागात विष्णू गायत्री मंत्र हे या मंत्राचं नाव आहे. मंत्र त्या पुस्तकात दिलेला आहे, तर तो तुम्ही मंत्र तिथून पठण करू शकता. त्याचबरोबर आता श्रीयंत्र व्यवस्थित पाण्याने धुवून घ्यायचं, पाटावरती स्थापना करायची आणि जे पाणी आहे ते ताम्हणात किंवा एका भांड्यात काढून घ्या, कारण हे पाण्याचा आपल्याला अपमान करायचा आहे, पायदळी येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे.
तर ताम्हण पुन्हा स्वच्छ पुसून घेऊया आणि मग ताम्हणात श्रीयंत्राला स्थापन करूया. तर हे सगळे विधी आपण का करतोय, तर कुठलीही नवीन गोष्ट जेव्हा आपण देवघरासाठी खरेदी करतो तर ती निर्जीव स्वरूपात असते. तर त्याची प्राणप्रतिष्ठा करणं खूप गरजेचं आहे. कारण की आपण दुकानातनं ती वस्तू आणतो तर त्याला हात लागलेले असतात, बऱ्याच लोकांनी त्याला हाताळलेली असते. तर मग आपण जेव्हा देवत्व देत असतो तर आपण व्यवस्थितरित्या प्राणप्रतिष्ठा करून आपल्या देवघरात जर स्थापन केली तर त्याचे फायदे आपल्याला नक्कीच जास्त होतील. तर आता इथे मी हळद मिश्रित पाणी आहे, ही जी हळद तुमच्याकडे असेल, मी ही केंद्रातली हळद आहे माझी, केशरयुक्त हळद. तर जी तुमची हळद असेल रोजच्या वापरातली ती घेतली तरी चालेल. गुलाबजल किंवा गंगाजल किंवा साधं पाणी मिश्रित हे मिश्रण तयार करून घ्यायचं आणि स्वच्छरित्या हळदीच्या पाण्याने श्रीयंत्राला धुवून घ्यायचं. कारण हळद ही रोगप्रतिकारात्मक आहे. हळदीने आपण कुठली गोष्ट स्वच्छ करतो किंवा कुठल्या घावांवरती हळद लावतो तर ती गोष्ट खूप प्रभावशाली असते. हळदीचे खूप फायदे आहेत, म्हणून आधी आपण हळदीने श्रीयंत्राची स्वच्छता करून घेतलेली आहे. तर त्याचनंतर श्रीयंत्रावर मी कुंकू मिश्रित पाण्याने अभिषेक करणार आहे. हे सुद्धा मी व्हिडिओच्या सुरुवातीला दाखवलं होतं. तर कुठलाही तुमच्या रोजच्या पूजेतला जो कुंकू असेल तो घेतला तरी चालेल. त्याच्यात पुन्हा गंगाजल किंवा गुलाबजल किंवा साधं मिश्रित पाणी कुठलंही जल तुम्ही घेतलं तरी चालेल, काही हरकत नाही. आणि हा अभिषेक जो करत आहे मी कुंकू मिश्रित पाण्याचा, तर त्याच्यासाठी सुद्धा आधी जो मी तुम्हाला मंत्र सांगितला विष्णू गायत्री मंत्र, त्याच मंत्राचा जाप करत आहे. इथे मी 11 वेळा मंत्राचा जाप केला आहे. ओम महालक्ष्मीच्या विद्मही विष्णू पत्नीच्या धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात, असा मंत्राचा जाप करून मी कुंकू मिश्रित पाण्याने अभिषेक करून घेतलेला आहे. ही क्रियासुद्धा महत्त्वाची आहे. तुम्ही नाही केली तरी चालेल. तुम्ही फक्त साध्या पाण्याने अभिषेक करून जर तुम्ही श्रीसूक्त पठणाला सुरुवात केली तरी काही हरकत नाही, पण केलं तरी अतिउत्तम. आता हे जे पाणी आहे परत एका भांड्यात काढून घेऊया. ताम्हण व्यवस्थितरित्या स्वच्छ करूया आणि मग आता आपण श्रीयंत्राच्या मुख्य अभिषेकाला म्हणजे मुख्य प्राणप्रतिष्ठेच्या अभिषेकाला सुरुवात करूया. तर पुन्हा पाटावरती आपल्याला ताम्हण स्वच्छ पुसून स्थापन करायचे आहे. तर पाण्याने आणि मिश्रित पाण्याने जे आपण श्रीयंत्र स्वच्छ करून घेतलेलं आहे ते आपल्याला ताम्हणात मध्यभागी स्थापन करायचं आहे. आणि आता मी गळतीचा वापर करत आहे, कारण की आता आपल्याला श्रीसूक्त जे आहे ना ते 16 वेळा पठण करायचं आहे. तर हो, आधीचा कुठलाही विधी तुम्ही एक वेळा म्हटला तरीही चालेल, पण श्रीयंत्राचा अभिषेक करताना श्रीसूक्ताचं पठण हे आपल्याला 16 वेळाचं करायचं आहे. याच्यात कुठलीही कंजूसी करू नका. सेवेत जर आपण कंजूसी केली तर कशी चालेल, म्हणून आपल्याला एवढी काळजी घ्यायची आहे. कारण आपण प्राणप्रतिष्ठा ही एकदाच करत असतो, तर मग आपण थोडा वेळ काढला तर काय हरकत नाही. तर जसं मी सांगितलं की नित्यसेवेच्याच ग्रंथातनं मी श्रीसूक्ताचं पठण करत आहे. श्रीसूक्त प्राकृत आणि संस्कृत दोघंही भाषांमध्ये दिलेलं आहे. तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल ते करा. तर आता याच्यात मी साधं जलाभिषेकच करणार आहे. दूध वगैरे काही घेतलेलं नाही आहे किंवा हळद मिश्रित पाणी पण नाही. तुम्ही साधं पाणी गळतीत भरू शकता किंवा तुम्ही दुधाने अभिषेक केला तरीही चालेल. तर आता श्रीयंत्र श्रीसूक्त कसं पठण करायचं, तर श्रीसूक्त तुम्ही संस्कृत करा किंवा प्राकृत करा. तर 16 आवर्तनं करायची आहेत तुम्हाला आणि 16 आवर्तनं पूर्ण झाल्यानंतर म्हणजे श्रीसूक्ताचं 16 आवर्तन पूर्ण झाल्यानंतर शेवटचं म्हणजे 16वं आवर्तन झाल्यानंतर फलश्रुतीचं पठण करायचं आहे. प्रत्येक आवर्तनानंतर फलश्रुतीचं पठण नाही केलं तरी चालेल. आधी पूर्ण 16 वेळा श्रीसूक्त जे आहे ते म्हणून घ्या आणि मग 16व्या पठणानंतर एकदा फलश्रुतीचं पठण करायचं आहे. तर अशा प्रकारे हा अभिषेक आपण आता करत आहोत. तर ही सगळ्यात महत्त्वाची या प्राणप्रतिष्ठेतली पूजा आहे. तर श्रीसूक्ताचं जे 16 वेळा आवर्तन आहे हे कुणीही स्किप करू नका, कारण हा सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे. तर तुम्ही आवर्जून 16 वेळाच आवर्तनं करा. तर आता आपण जाणून घेऊया. तर आता मी आवर्तन करत आहे. तर आवर्तन करता करता मी तुम्हाला सांगते की जे मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की स्थापन करण्याबाबतचे काही नियम आहेत. तर ते नियम काय ते आपण बघूया. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की श्रीयंत्र स्थापन करण्यासाठी शुभ मुहूर्त कुठला.
तर कुठल्याही शुभ दिवशी आपण श्रीयंत्राची स्थापना करू शकतो. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की देवी लक्ष्मींचे जे आपले वार असतात ते म्हणजे मंगळवार आणि शुक्रवार. तर शुक्रवारी जर आपण श्रीयंत्रांची पूजा केली तर ती खूप फलदायी ठरते. श्रीयंत्राची स्थापना ही मंगळवारी किंवा शुक्रवारी शक्यतो करावी, किंवा अन्य दुसऱ्या कुठल्या दिवशी तुम्ही ही केली तरी काही हरकत नाही. त्याचे काही नकारात्मक परिणाम होणार नाहीत. कुठलाही देव कुणाचंही वाईट करत नाही. पण हे शुभ दिवस आहेत माता लक्ष्मींची आराधना करण्याचे, म्हणून शक्यतो शुक्रवारी किंवा मंगळवारी श्रीयंत्र ची आपल्याला स्थापना करायची आहे. तर नियम क्रमांक 2, श्रीयंत्र घेताना मी आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं आहे, तो व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. पण परत एकदा सांगते, श्रीयंत्र घेताना ते व्यवस्थित पारखून आपल्याला घ्यायचं आहे. तर मी आधीच्या व्हिडिओमध्ये अगदी व्यवस्थित सगळ्या खाणाखुणा सांगितल्या आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रीयंत्राचं जे वरचं टोक असतं हे खंडित नसावं. तर घेताना तुम्ही ही महत्त्वाची काळजी घ्या. जर तुम्ही केंद्रातनं घेत असाल तरीसुद्धा एकदा तुम्ही ते बघूनच घ्यायचं आहे, आणि बाहेरून कुठून घेत असाल तरीसुद्धा खात्रीशीररित्याच तुम्ही श्रीयंत्र घ्या, जेणेकरून कुठल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं अजून एक गोष्ट, श्रीयंत्र आपल्या घरात स्थापन करण्याचा सगळ्यात महत्त्वाचा नियम की आपल्याला श्रीयंत्र हे कुणीही भेट दिलेलं असू नये. म्हणजे कुणीही दिलेलं श्रीयंत्र किंवा भेट मिळालेलं श्रीयंत्र आपण आपल्या घरात स्थापन करायचं नाही. श्रीयंत्र तुम्ही उशिरा घ्या, 6 महिने, वर्षभर, अगदी 5 वर्ष उशिरा घेतलं तरीही चालेल, पण ते आपल्या स्वकष्टाने घेतलेलं असावं. ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. कुणीही आपल्याला जर ते दिलं तर अगदी तसं नका घेऊ, तुम्ही तुमच्या कष्टाने घ्या. कारण कष्टपूर्वक कुठल्याही गोष्टी केल्या तर त्याचं फळ महाराज आपल्याला लवकर देतात. तर आता इथे श्रीयंत्राचे वरती माझे जे 16 वेळा श्रीसूक्ताची जी आवर्तनं होती ती आपली झालेली आहे. आता पुन्हा एकदा जे गळतीत आपलं पाणी उरलं आहे त्याच्याने स्वच्छ एकदा श्रीयंत्र धुवून घ्यायचं. श्रीयंत्र व्यवस्थितरित्या पुसून घ्या, आणि श्रीयंत्र हाताळताना काळजी घ्या. कारण की आपण दुकानातनं जेव्हा घेऊन येतो तेव्हा आपण व्यवस्थितरित्या जाच पडताळणी करू शकतो, पण घरी आल्यानंतर जर चुकून आपल्याकडनं ते खाली पडलं किंवा श्रीयंत्राचं जे टोक आहे ते जर खंडित झालं तर ते आपल्याला पुन्हा जोडता येणार नाही. म्हणून हाताळताना व्यवस्थितरित्या थोडीशी काळजी घ्यायची आहे. पुसताना सुद्धा व्यवस्थित रुमालाने पुसताना काळजी घ्या, जेणेकरून श्रीयंत्र व्यवस्थितरित्या जसंच तसं राहील. आता एका ताम्हणात मी पुन्हा स्थापन करून घेणार आहे, कारण आता श्रीयंत्राचा अभिषेक झाला, आपला जलाभिषेक झाला आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रीयंत्रावरती आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. तर कुंकुमार्चनाआधी मी श्रीयंत्राची पंचोपचार पूजा करून घेत आहे. तर पंचोपचार पूजा म्हणजे कशी, तर हळद, कुंकू, अक्षदा वाहून आपण श्रीयंत्राला आवाहन करणार आहोत. त्याच्यानंतर धूपदीप दाखवायचा आहे. अशा प्रकारे आपण जशी नेहमीच्या पूजेत पंचोपचार पूजा करतो अगदी तशीच. आणि इथे मी श्रीयंत्राला लाल रंगाचं फूल वाहिलं आहे. जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सुद्धा सांगितलं होतं की माता लक्ष्मींना लाल रंगाचं फूल खूप प्रिय असतं, म्हणून तुम्हाला मिळाल्यास शक्यतो लाल रंगाचं फूल अर्पण करा. नाही मिळालं तर पांढरं किंवा पिवळं अगदी झेंडूचं फूल जरी अर्पण केलं तरी काही हरकत नाही. तर आता पंचोपचार पूजन माझं करून झालेलं आहे. त्याच्यानंतर श्रीयंत्रावरती कुंकुमार्चनला सुरुवात करूया. तर कुंकुमार्चनला सुरुवात करण्याआधी मी त्याच ताम्हणात श्रीयंत्राभोवती फुलांची छोटीशी आरास करून घेतलेली आहे, आणि मग त्याच्यानंतर आता कुंकुमार्चन या विधीला आपण सुरुवात करणार आहोत. तर ज्या दिवशी तुम्ही प्राणप्रतिष्ठा करत आहात अगदीच त्याच दिवशी जर तुमच्याकडे वेळेअभावी थोडी कमी असेल तर तुम्ही नंतर कधीही शुभ मुहूर्ताला कुंकुमार्चन केलं तरी चालेल, पण प्राणप्रतिष्ठा करताना जलाभिषेक करणं महत्त्वाचं आहे. माझ्याकडे वेळ होता म्हणून मी कुंकुमार्चन पण केलं आहे. जर तुम्ही नंतर केलं तरी काही हरकत नाही. मी तुम्हाला सांगते आता की कुंकुमार्चन कसं करायचं. तर कुंकुमार्चन करताना सुद्धा आपल्याला 16 वेळा श्री सूक्ताचेच आवर्तनं करायचे आहेत, आणि शेवटच्या आवर्तन पठण झाल्यानंतर आपल्याला फलश्रुतीचं पठण करायचं आहे. तर श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करताना आपल्याला आपले जे 5 बोटं असतात, तर ज्या बोटात आपण अंगठी परिधान करतो ते बोट आणि आपला अंगठा म्हणजे आपल्या हाताची मधली 2 बोटं आणि अंगठा
याच्याने हळूवार आपल्याला श्रीयंत्रावरती कुंकू अर्पण करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण कुंकुमार्चन करत असतो. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल मधली 2 बोटं आणि त्याला अंगठा लावून आपल्याला हळूवार कुंकूचा अभिषेक करायचा आहे. तर हा कुंकू मी कोरडा घेतलेला आहे, हा ओला कुंकू नाही आहे. तर शक्यतो घेताना कोरड्याच कुंकूने अभिषेक करावा, कारण की हा जो कुंकू असतो हा आपल्या घरातली जी कुलस्त्री असते, ज्या माता भगिनी असतात, आपल्या घरातल्या ज्या मुली असतात, त्यांनी सगळ्यांनी श्रीयंत्राचा म्हणजे माता लक्ष्मीचा प्रसाद म्हणून आपल्याला रोज आपल्या कपाळी लावायचा असतो. म्हणून शक्यतो जर कोरडा कुंकू घेतला तर तो आपल्या वापरात सुद्धा येतो. तर नंतर घरातल्या स्त्रियांनी ह्या कुंकूचा आपण वापर करू शकतो. तर जसं मी तुम्हाला सांगितलं अशा प्रकारे आपल्याला कुंकुमार्चन श्रीयंत्रावरती करायचं आहे. आणि कुंकुमार्चन करताना फक्त श्रीसूक्ताचं पठण केलं तरीही चालेल, हरकत नाही. श्रीयंत्र जे आहे ते खूप प्रभावशाली यंत्र आहे. प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की आपल्याला आयुष्यात कधीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागू नये, आर्थिकदृष्ट्या आपण कधीही हतबल होऊ नये. म्हणून आपण माता लक्ष्मींना वारंवार पूजा अर्चा करत असतो, त्यांचे पूजाविधी करत असतो आणि आपल्या घरात स्थिर स्वरूपात त्या आपल्याकडे राहाव्या यासाठी प्रार्थना करत असतो. तर त्याचा सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात मोठा उपाय म्हणजे आहे श्रीयंत्र. माता लक्ष्मींच्या या आसनाची पूजा जर आपण आपल्या घरात केली तर माता लक्ष्मी ज्या आहेत त्या स्थिर स्वरूपात आपल्या घरात विराजमान होत असतात आणि आपल्याला कधीही पैशाची, आर्थिक संकटाची कधीही आपल्याला संकट येत नाहीत मोठ्या प्रमाणावर आपल्या घरावरती. तर यासाठी श्रीयंत्राची पूजा करणं खूप महत्त्वाचं आहे. तर आपल्या प्रत्येक स्वामी सेवेकऱ्याला श्रीयंत्राचं महत्त्व माहिती असेल तर अजूनसुद्धा जर तुम्ही श्रीयंत्र घेतलं नसेल तर लवकरात लवकर तुम्ही श्रीयंत्राची स्थापना करावी. श्रीयंत्र कुठून घ्यायचं, कसं घ्यायचं याचा व्हिडिओ मी आधी केलेला होता. आता मी व्यवस्थितरित्या पूजा कशी करायची, स्थापना कशी करायची तर ते दाखवलं आहे. तर श्रीयंत्राचे खूप फायदे आहेत. येणाऱ्या व्हिडिओमध्ये, येणाऱ्या पूजाविधींमध्ये वेळोवेळी मी ते तुम्हाला सांगेलच. पण श्रीयंत्र हे आपल्या घरात असलं तर आपल्यावर कुठल्याही प्रकारचं आर्थिक संकट येणार नाही, ही शाश्वती आहे. महाराज आपल्याला कुठलीही गोष्ट कमी पडू देणार नाहीत. पण त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेवेला कुठलाही पर्याय नाही. आपल्याला सेवा करावीच लागेल. आपण कष्ट करू तेव्हाच आपल्याला त्याचं फळ मिळेल. अगदी काहीच न करता कुठलीही गोष्ट आपल्याला मिळणं तर शक्यच नाही. तर आपल्याला काही मिळवायचं असेल तर थोडेफार हातपाय हे हलवावेच लागतील. म्हणून सेवेला तर पर्याय नाहीच. जर आपण सेवा करत राहिलो तर त्याचा बॅलन्स आपल्या अकाउंटमध्ये निर्माण होतो आणि महाराज वेळोवेळी आपल्याला साथ देत असतात. म्हणून सेवा करत राहा, सेवेकरी व्हा आणि चांगले विचार आचरणात आणा. तर अशा प्रकारे होता आपला श्रीयंत्र पूजेचा व्हिडिओ. जर याच्यात तुम्हाला काही अडचणी असतील किंवा काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. अशाच नवीन व्हिडिओसोबत आपण पुन्हा भेटूया, पुन्हा नवीन पूजाविधींसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आपल्या स्वामी समर्थ सेवा मार्ग या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.